पुढची पिढी या क्षेत्रात काम करायला तयार नाही. साहजिकच पुढील काही वर्षात ही कला नामशेष झाली तर नवल वाटायला नको. मग मार्ग काय आहे? महत्वाचे म्हणजे कोल्हापुरी चपलेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा. चर्मोद्योगाला असलेला जातीय विटाळ हा पदोपदी आडवा येतो. काही त्रुटी आहेत त्यात. एक तर आत्ताचे आधुनिक सगळं चकाचक जागा असतात तिथे ते घसरतात किंवा पाय सुद्धा आतनं घसरतो, त्यावेळी सुद्धा जाणवतं फरशीवर. दुसरं म्हणजे त्या पाण्यात गेल्या की त्याचं हे गेलं सगळं. प्रत्येक वेळी तिथे रक्त असेल तर म्हणजे थोडंसं टेक्नॉलॉजी या दृष्टीने पण आपण विचार करणार की नाही कारागिराचा, की हाताने करतोय ती गोष्ट म्हणून बरोबरच आहे. किंमत द्यायलाही ज्याची इच्छा आहे त्यांनी द्यावी, काही प्रश्न नाही आहे. पण प्रत्येक वेळी तो ज्या वातावरणात काम करतोय किंवा ज्या टूल्स वापरून काम करतोय त्यातनं त्याची सुरक्षितता किंवा त्याचं जे ह्यामध्ये पण बदल होणं गरजेचं आहे असं. पण जातीय वर्ग म्हणजे ह्या खालच्याच वर्गाच्या लोकांनी हे काम करायचे आहे आणि त्यामुळे त्याला काय किंमत द्यायची, अशी जी आपल्याकडे रूढ अर्थाने झालेली गोष्ट आहे ही बदलायला हवी. कोल्हापुरी चप्पल सुद्धा बघा तुम्ही, आता खूप तसे कमी लोक वापरतात. नुसते फॅशन किंवा आता यूज अँड थ्रो निघालाय. 150-100 रुपयाला चपला मिळतात हो. महिन्याभरात वापरल्या की लगेच फेकून देतात. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ही संस्कृती वाढत चाललेली आहे. पण जे खरं गुणवत्तेचं काम आहे आणि कौशल्याचं काम आहे ह्याला खरं किंमत द्यायला पाहिजे. हे माझा या लेखाला प्रथमच आक्षेप आहे. परंपरा जपली पाहिजे, परंपरा जपली पाहिजे, त्याला आपण उत्तेजन दिलं पाहिजे. मला सांगा, साडी ही आपली परंपरा आहे का? इथे एकही माझ्या भगिनींनी साडी नेसलेली नाही. कोल्हापूर म्हणलं की डोळ्यासमोर येते ते महालक्ष्मी, ज्योतिबा, तांबडा पांढरा रस्सा, मिसळ, तिथलं वातावरण, संस्कृती. परंतु यापेक्षाही एक महत्त्वाची वस्तू म्हणजे कोल्हापुरी चप्पल, जी जगात एक वेगळंच पण आहे त्याचं. या चप्पलबाबत काही महिन्यापूर्वी जो वाद झाला होता त्या अनुषंगाने एक चर्चा करण्यात आली. बऱ्याच दिवसापूर्वी इथे एक मीटिंग अरेंज केली होती शिलाताईंनी, की आपलं जे काही चाललेलं आहे कट्ट्यावर वेगवेगळी व्याख्यानं वेगवेगळं आहे, तर या व्यतिरिक्त काही करता येईल का, अजून काही त्यात भर घालता येईल का, अजून काही इंटरेस्टिंग काही होऊ शकेल का. तर अनेक सूचना आणि हे आल्या. त्याचबरोबर असे जे चांगले लेख वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून किंवा मासिकात येतात ते वाचावेत आणि त्याच्यावर चर्चा व्हावी अशी एक सूचना होती. आणि ती नंतरच्या मीटिंगमध्ये जरा आली आकाराला. आणि मग एक लेख माझ्या मनात भरलेला होता, तो मी ठेवला होता जपून. तर त्या वाचनाने आपण सुरुवात करू असं. ते बरेच दिवस ते पुढे जाता जाता आज त्याला मुहूर्त लागलाय आणि आजचं हे पहिलं सेशन असेल की लेख वाचायचा आणि त्याच्यावर चर्चा करायची. तर एकूण अशी सम्यक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. कोणीच टोकाला जाऊ नये, कारण तसा लेख हा आहे म्हणजे अनेक मुद्द्यांना स्पर्श करणारा आणि असा. तर हा साधना साप्ताहिक मध्ये 13 सप्टेंबर 2025 ला प्रसिद्ध झालेला लेख आहे, कोल्हापुरी चपलेचे जातीय वास्तव. याचे लेखक आहेत नीरज हातेकर. नीरज हातेकर नाव जर तुम्हाला माहित असेलच म्हणजे, तर नीरज हातेकर हे अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि खूप प्रसिद्ध आहेत. म्हणजे अगदी नेहमीचे जे अर्थशास्त्रज्ञ असतात ते बजेटवर चर्चा करतात, बजेट झालं की, आणि मग गायब असतात. तसं नाही यांचं. फार आंतरराष्ट्रीय सगळे अर्थकारण पासून आपल्या देशातलं अर्थकारण आणि ग्रामीण अर्थकारणापर्यंत ते समाजरचनेशी जोडलेलं आणि अर्थकारणाशी जोडलेलं, राजनीतीशी जोडलेलं असं ते अर्थशास्त्र. त्याच्यावर त्यांची व्याख्यानं होतात. युट्यूबवर जर तुम्ही पाहिलं तर त्यांच्या अनेक व्याख्यानं आणि मुलाखती आपल्याला ऐकायला मिळू शकतात. हा लेख वाचल्यावर जर तुम्ही इन्स्पायर झालात तर जरूर युट्यूबवरचे हे बघा तुम्ही. अतिशय चांगल्या प्रकारे ते बोलतात. त्यामुळे अर्थशास्त्र म्हणजे आपल्याला जो लांबचा वाटतो विषय तसा तो राहत नाही, तो आपल्याशी निगडीतच आहे याचा आपल्याला पुन्हा एकदा पडताळा येतो. तर लेख वाचते मी, जरा माझा कसा खराब आहे, तर प्लीज हे करून घ्या. प्राडा या फॅशन व्यवसायात जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या कंपनीने आपल्या फॅशन शो मध्ये कोल्हापुरी सारख्या दिसणाऱ्या चपलांचा वापर केला. त्यानंतर प्राडाने आमचे डिझाईन चोरले वगैरे प्रचंड गदारोळ झाला. मग
प्राडा कंपनीचे अधिकारी कोल्हापुरात आले आणि काही लोकांना भेटले. त्यांनी केलेल्या पापाचे परिमार्जन झाले ही सार्वत्रिक भावना त्यातून निर्माण झाली. प्राडा कंपनी युरोप अमेरिकेत लक्झरी चर्मवस्तू विकते. त्यांचे ग्राहक वर्गीय भांडवलदारी समाजातून येतात. कोल्हापुरी चप्पल हे जातीय भांडवली व्यवस्थेतून निर्माण होणारे उत्पादन आहे. दोन्हीमध्ये मूलभूतच फरक आहे. वर्गीय भांडवली समाजातील वस्तू उत्पादनाला जे बाजाराचे नियम लागू पडतात ते तसेच्या तसे जातीय व्यवस्थेतील भांडवलशाहीला लागू पडत नाही. कोल्हापुरी चप्पल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. सामान्य लोक कोल्हापुरी चप्पलेकडे एक फॅशन ऍक्सेसरी म्हणून बघतात. सणासुदीला, वाढदिवसाला, लग्नाला भारतीय परंपरागत वेशभूषेसोबत मॅच करायची एक कमी महत्वाची जोड वस्तू असा कोल्हापुरी चप्पलेकडे पाहण्याचा बहुसंख्य लोकांचा सध्याचा दृष्टिकोन आहे. म्हणजे कोल्हापुरी चप्पल ही रोजच्या वापरातील वस्तू नाही. ही वस्तू ठराविक दिवशीच वापरायची असल्यामुळे ती टिकाऊ आणि मजबूत असणं आवश्यक नाही. आता ती बहुतांश लोकांना यूज अँड थ्रो प्रकारातील म्हणून स्वस्त हवी आहे. परिणामी कोल्हापुरी चप्पलेचे चिल्लरीकरण झाले आहे. प्राडा कंपनी मात्र त्यांची अशीच चप्पल 1.25 लाखाला विकायची म्हणते आहे. प्राडाच्या शो मध्ये कोल्हापुरी आल्यावर आमच्याकडे तरी 200-300 रुपयांना मिळते असे सांगणारे खूप इन्फ्लुएन्सर व्हिडिओ आले, ते याच चिल्लरीकरणाच्या पार्श्वभूमीवर. खरे तर कोल्हापुरी चप्पल ही दक्षिण पश्चिम महाराष्ट्राची आणि उत्तर कर्नाटकाची ओळख आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, अथणी, निपाणी या भागात कोल्हापुरी चप्पलांचे पारंपरिक उत्पादन होते. हा बहुतेक भाग पूर्वापार कमी पावसाचा, माळरान मुरमाड जमीन असलेला. अशा भूभागात शेती फार पिकत नाही, म्हणून मोठे संपन्न तालेवार शेतकरी कमी असतात. जे होते ते सरंजामदार, सरदार, वतनदार. बाकी लोकांसाठी पशुपालन हा महत्वाचा व्यवसाय. म्हणून या भागात पूर्वापार धनगर समाज जास्त. शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी इत्यादी प्रकारची जनावरे पाळणारे. शेळ्या मेंढ्यांची कत्तल होते, गुरे मरतात, तेव्हा मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महाराची व ढोरांची असते. त्यामुळे दुष्काळी भागातील परंपरेने पिचलेल्या गरीब समूहांसाठी मृत जनावरे हा रिसोर्स असतो. त्या मृत जनावरांचे मांस खाता येते, त्यांच्या कातडीला मूल्य असते. म्हणजे कोणी काय वापर करायचा हे जातीय समाजात ठरलेले आहे. म्हणून मांस महारांचे, कातडी ढोरांनी कमवायची आणि मातंग आणि चर्मकार समूहांनी त्याच्या वस्तू बनवायच्या, ही समाजरचना. पण वस्तू मात्र बनायच्या त्या मात्र इतर सवर्ण समाजासाठी. जे लोक प्रत्यक्ष ह्या वस्तू बनवत त्यांचे काम विटाळ करणारे, म्हणून हे लोक अस्पृश्य. सवर्ण समाजाच्या दृष्टीने त्यांचे माणूस म्हणूनच मूल्य कमी, मग त्यांच्या श्रमाला मूल्य प्रतिष्ठा असण्याचा प्रश्नच नसतो. परिणामी चप्पल ही रोजच्या वापरात येणारी गरजेची वस्तू असली, कितीही उत्तम असली, कितीही कष्टाने बनवलेली असली तरी तिला काय किंमत येणार. म्हणजे जातीय उत्पादनात वस्तूचे मूल्य, ती निर्माण करणाऱ्या श्रमिकांचे जातीय उतरंडीत काय स्थान आहे यावर ठरते. वर्गीय भांडवलशाहीत मात्र खरेदीदार आणि विक्रेते यांचे सामाजिक स्थान महत्वाचे असते. वर्गीय भांडवलशाहीत मात्र खरेदीदार आणि विक्रेते यांचे सामाजिक स्थान महत्वाचे नसते. परंपरागत कोल्हापुरी चपलेत ज्याला फुल ग्रेन लेदर म्हणतात ते वापरले जाते. म्हणजे जनावराच्या कातडीची सगळ्यात वरची बाहेरची बाजू. हे कातडे सगळ्यात टिकाऊ आणि लवचिक असते, म्हणून जगभर याला चामड्याचा सर्वोत्तम प्रकार मानले जाते. जगात सर्वात महागडे चामडे हेच असते. हे चामडे कमवायचे काम ढोर समाजाकडे असते. परंपरेनुसार चामडे नैसर्गिक पद्धतीने कमावले जाते. म्हणजे आधी चुना लावून चामड्यावरील केस, मांसाचे चिकटलेले तुकडे वगैरे काढले जातात. नंतर हिरडा, वाबळीची साल, मीठ यांच्या मिश्रणात महिनाभर ते चामडे कमावले जाते. ही वेळखाऊ पद्धत आहे. ते करताना एक विशिष्ट वास येतो. मी मुद्दाम दुर्गंधी हा शब्द वापरत नाही. जे लोक हा व्यवसाय परंपरेने करतात त्यांना ती दुर्गंधी वाटत नाही. या उलट ज्या समूहांना मांस, रक्त वगैरेची किळस येते त्यांना मात्र ती दुर्गंधी वाटते. मासे न खाणाऱ्या लोकांना बोंबिलाची दुर्गंधी वाटते ना, तसंच. म्हणजे जातीय समूहात सुद्धा दुर्गंधीला सुद्धा जात असते. साधारण महिनाभर कमावलेले हे चामडे चर्मकार विकत घेतात, पण थेट चामडे कमावणाऱ्या लोकांकडून नाही विकत घेत.
कारण चामडे कमावणाऱ्या लोकांकडून चामडे खरेदी करून चर्मकारांना विकण्यासाठी भांडवल लागते. शिवाय चामडे साठवायला गोडाऊन लागतात. सवर्ण समुदायात काही लोकांकडे भांडवल असले तरी या विटाळ असलेल्या धंद्यात ते पैसे गुंतवत नाही. त्यामुळे कमावलेले चामडे खरेदी करून पुढे ते विकायचा व्यवसाय मुस्लिम समाजातील लोक करतात. मुंबईतील चामड्याचा बराच व्यवसाय बोहरी मुस्लिम लोक करतात. कारण इस्लाममध्ये हा विटाळ नाहीये. चर्मकार लोक त्यांच्याकडून चामडे खरेदी करतात. रोख पैसे असले तर चांगले चामडे मिळते, अन्यथा कमी दर्जाच्या चामड्यावर भागवावे लागते. चर्मकार लोकांनी खरेदी केलेले चामडे कारागिरांना दिले जाते. कारागीर घरूनच काम करतात. घरातील सगळे या कामात असतात. पुरुष माणसे चामडे मापाप्रमाणे आकारात कापतात. कापशी, कुरुंदवाड, संकेश्वरी वगैरे परंपरागत आकार असतात. कापशीचेच कोल्हापुरी माठ, हनिमाल माठ, मडिलगे माठ, पुना माठ वगैरे आकार आहेत. चामड्याचे हे तुकडे चेचून चेचून पातळ समांतर करावे लागतात. परंपरागत कोल्हापुरी चपलेची खासियत म्हणजे तिचा पट्टा. या पट्ट्यावर भरपूर कलाकुसर, बारीक वेण्या. हे काम मशीनने होत नाही, हातानेच करावे लागते. हे काम बहुतेक वेळा महिला करतात. कोल्हापुरी चपलांना किमान 2 तळ असतात. जरी चपला तर 7-8 तळी सुद्धा असतात. हे तळ चामड्याच्या धाग्याने शिवले जातात. हे काम खूप कष्टाचे असते. जाड तळातून दाभण आरपार घालून बारीक शिलाई करावी लागते. कारागीर घामाघूम होतात. कधी कधी बोटात दाभण घुसते, मांस खेचून बाहेर येते. म्हणजे कोल्हापुरी चप्पल रक्त आणि घामातून बनलेली असते. यात सुद्धा कारागीर आपली कला दाखवतो. चपलेच्या तळव्यावर पानाफुलाचे डिझाईन काढतो. पट्ट्यावर भिंगरी, पान, मुंगरणी यांची सजावट करतो. रिंगा लावतो, गोंडे लावतो. चामडे हा कारागिराचा कॅनव्हास असतो, त्यावर त्याची कला व्यक्त होते. चांगली चप्पल करायला किमान 3 ते 4 दिवस लागतात. बऱ्याच वेळेस अधिक सुद्धा. अगदी साध्या कारागिराच्या वेळेची एका दिवसाची 500 रुपये किंमत पकडली तरी इथेच 2000 रुपये होतात. त्यात चामड्याची किंमत पकडली, व्यापाऱ्याच्या विक्रीचा खर्च पकडला, अगदी साधे 15% मार्जिन पकडले तरी रुपये 2-2.5 हजारापेक्षा कमी किमतीत चांगली कोल्हापुरी तयार होत नाही. यात घरातील महिलांच्या श्रमाची किंमत धरलेलीच नाही. खरे तर सगळ्यात जास्त काम त्याच करतात. तरीही चपलेची ही किंमत अनेक लोकांना खूप जास्त वाटते. मग प्राडा कंपनी मात्र ही चप्पल 1,60,000 कशी काय ठेवते? प्राडा कंपनी ही चप्पल परदेशात विकणार आहे. फुल ग्रेन लेदरचा बूट जर नैसर्गिक पद्धतीने चामडे कमावून हाताने बनवला तर युरोप किंवा अमेरिकेत त्याची किंमत $2,000 पर्यंत जाते. म्हणजे रुपये 1,60,000. युरोप आणि अमेरिकेत प्राडाचे प्रमुख मार्केट आहे. उच्च दर्जाच्या चामड्याला आणि त्याच्या सुंदर वस्तू बनवणाऱ्या श्रमाला आणि श्रमिकांना तिथे खूप मोल आहे. अशा वस्तू महागच असणार हा समज तिकडे आहे. फक्त खूप श्रीमंत लोकच अशा हाताने बनवलेल्या वस्तू वापरतात. उर्वरित लोकांसाठी मास प्रोडक्शनने यंत्राद्वारे कारखान्यात निर्माण केलेल्या स्वस्त वस्तू असतात. प्राडाची बाजारपेठ असलेला युरोप अमेरिकेतील समाज वर्गीय आहे. या उलट भारतातील व्यवस्था जातीय आहे. हा खरा फरक आहे. म्हणून भारतात कोल्हापुरी चपलेला किंमत येणार नाही, पण तिच्या डिझाईनमध्ये काही बदल केले तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ती चांगल्या किमतीला विकली जाईल. हा साधा व्यापारी हिशोब प्राडाने केला. समाजात आर्थिक व्यवहाराला, वस्तू उत्पादनाला काही विशिष्ट संदर्भ असतात. या वस्तूंचे अर्थशास्त्र समजून घेताना ते संदर्भ विसरून चालत नाही. चामड्याच्या व्यवसायाला विटाळ असल्यामुळे अडचणी उभ्या राहतात. धोर समुदायातील तरुण पिढी आता या व्यवसायाकडे यायला इच्छुक नाही, कारण ते ज्या सवर्ण समाजातील लोकांमध्ये वापरतात तिथे या व्यवसायाला सामाजिक प्रतिष्ठा नाही. एक वेळ पैसे मिळतील हो, पण मुलगी कोण देत नाही हा सूर खूप वेळा ऐकू येतोय. ज्या काही टॅनरी होत्या त्या बंद पडत आहेत. दुर्गंधी, पाणी प्रदूषण वगैरे कारणे दिली जात आहेत. त्यात हल्ली चामडी सुद्धा मिळत नाही. आता गावातील जनावर मेलं की JCB आणून पुरून टाकतात. उघड्यावर टाकायचे तर तशी जागा नाही, आणि टाकले तरी लगेच फडशा पाडायला पूर्वीसारखी गिधाडेही नाही. गोवंश हत्या बंदीमुळे पूर्वी भाकड गायी आणि म्हातारे बैल मिळायचे, आता ते सुद्धा मिळत नाही. एकूणच चामडे कमवायची महाराष्ट्रातील व्यवस्था मोडली आहे. म्हणून महाराष्ट्रातील कातडी मोठ्या प्रमाणावर चेन्नईला जातात. तेथे रासायनिक टॅनरी आहेत. चामडे क्रोमियम मध्ये बुडवून जास्तीत जास्त आठवडाभरात कमावतात. याला प्रेस लेदर म्हणतात.
कर्नाटकात मात्र सरकारी प्रोत्साहनामुळे परंपरागत टॅनरी काही प्रमाणात टिकून आहेत. तिथे सुद्धा काही चामडे जाते, पण जास्त प्रमाणात चेन्नईलाच. महाराष्ट्र शासनाने संत रोहिदास महामंडळ बनवले. सातारा येथे मोठे क्रोमियम टॅनिंग युनिट टाकायचे जाहीर केले, पण त्या महामंडळाकडे निधीच नाहीये, म्हणून काम ठप्प आहे. सध्या तरी त्याचा विचार नाहीये. चेन्नईहून कमावलेले चामडे येते आणि चपला बनतात, पण परंपरागत पद्धतीने बनवल्या तर जो वेळ द्यावा लागतो, जेवढे श्रम खर्च करावे लागतात आणि त्यामुळे जी किंमत यायला पाहिजे त्या किमतीला इथे मार्केट नाही. इथे लोकांना स्वस्त चपला पाहिजेत, यूज अँड थ्रो. मग ते पेस्टिंगच्या बनतात, म्हणजे तळ चामड्याच्या वादीने शिवण्याचे कष्ट न घेता सरळ सरळ सोल्युशनने चिकटवले जातात. चामड्याचे कलाकुसर केलेले पट्टे टाळून कापडाचे पैठणी वगैरे पट्टे लावले जातात आणि मग आत फोम वगैरे घालून वर रेक्झिन लावून मऊ चपला केल्या जातात. या टिकाऊ नसतात. परंपरागत कोल्हापुरी चपला आणि ते वापरणाऱ्याचे नाते नवरा बायकोसारखे असते. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात होणारे जमवून घेण्याचे प्रॉब्लेम सुटले की जोडी एकमेकांना वर्षानुवर्ष फिट्ट बसते. त्या तुलनेत स्वस्त कोल्हापुरी वन नाईट स्टँड सारख्या असतात. पण आज 90% मार्केट हेच आहे. अशा कोल्हापुरी चपला कोणीही बनवू शकतं. दिल्लीला सरोजिनी मार्केटमध्ये 165 रुपयातही कोल्हापुरी मिळते. त्यामुळे परंपरागत कोल्हापुरी चप्पल स्पर्धेत टिकत नाही. याचा परिणाम म्हणून परंपरागत कसलेल्या कारागिरांना काम मिळत नाही. आधीच सामाजिक प्रतिष्ठा कमी, त्यात काम नाही, म्हणून तसे कारागीर कमी झाले आहेत किंवा मिळतच नाही. पुढची पिढी या क्षेत्रात काम करायला तयार नाही. साहजिकच पुढील काही वर्षात ही कला नामशेष झाली तर नवल वाटायला नको. मग मार्ग काय आहे? महत्वाचे म्हणजे कोल्हापुरी चपलेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा. चर्मोद्योगाला असलेला जातीय विटाळ हा पदोपदी आडवा येतो. चपलेच्या दुकानात काम करायला इतर समाजातील मुले तयार नसतात. कपड्यांच्या दुकानात कमी पैशात काम करतील, पण चपलांच्या दुकानात नाही. हीच भावना खरेदीमध्ये सुद्धा आहे. ही भावना बदलली पाहिजे. पैठणी साडी जशी आपली सांस्कृतिक ओळख आहे, तशीच कोल्हापुरी चप्पल असायला हवी. सणासुदीला वापरायला जशी ठेवणीतील पैठणी वापरली जाते, तशीच ठेवणीतील एखादी चांगली 2-5 हजार रुपयाची कोल्हापुरी चप्पल असायला काय हरकत आहे? यासाठी कोल्हापुरीचे लक्झरी हस्तकला म्हणून ब्रँडिंग सुद्धा करायला हवे. विमानतळावर, मोठ्या मॉलमध्ये खास कोल्हापुरी आणि परंपरागत पायतानाचे शोरूम का नसावे? समाजातून थोडी जरी मागणी आली तरी गुंतवणूक करण्यात अर्थ आहे, पण मागणीच नसेल तर गुंतवणूक कशी करणार? सध्या शासन लीडकोम सारख्या संस्थांमधून ब्रँडिंग करायचा प्रयत्न करते आहे, पण हुशारीने बाजारपेठ सांभाळणे शासनाचं कामच नव्हे, त्यांना ते जमतच नाही. हे काम खासगी व्यावसायिकांनीच करायला हवं आणि शासनाने त्यांना मदत करावी. सध्या काही तरुण मंडळी हे काम करत आहेत. मुंबईतील भूषण कांबळे या तरुणाची www.वाहन.com ही वेबसाईट आहे. पुण्यात धनंजय जाधव खाल कारागिरी या ब्रँड खाली उत्तम कोल्हापुरी चपलांचा व्यवसाय करतो आहे. तुमच्या मापाप्रमाणे आवडीनुसार तो बनवून देतो. शिवाय प्रसाद शूज म्हणून पुण्यातच बाजीराव रस्त्यावर दुकान आहे. इथे सुद्धा चांगल्या कोल्हापुरी चपला मिळतात. कोल्हापुरात साई प्रसाद डोईफोडे यांनी लिमिटेड कंपनी काढली आहे. कोल्हापुरातच प्रसाद शेटे नावाचा तरुण प्रसाद फुटवेअर चालवतो. याशिवाय राज कोल्हापुरी, रुकडीकर लेदरवर्क, शुभम सातपुते हे सगळे तरुण कोल्हापुरीचे ब्रँडिंग व्हावे हा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर नाथाभाऊ चव्हाण, विजय शिंदे यासारखे स्वतंत्रपणे काम करणारे कसबी कारागिरही आहेत. पण कोणाला आवश्यकता वाटत असेल तर मला 9820303479 या क्रमांकावर संपर्क करावा. या सगळ्यांशी मी जोडून देऊ शकतो. या तरुणांपुढे सुद्धा अडचणी आहेत. चांगले कारागीर मिळत नाहीत. शासनाने चांगले कारागीर निर्माण करण्यासाठी ITI सारख्या संस्थांमधून चांगला कार्यक्रम चालवावा ही मागणी आहे. त्याचबरोबर भांडवल कमी आहे. रविदास महामंडळ कर्जावर सबसिडी देते, पण मुळात बँकाच कर्ज देत नाही. सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या कर्जाची हमी खरे तर केंद्र सरकारने गेल्या अर्थसंकल्पात घेतली आहे, पण जमिनी पातळीवर परिस्थिती तशी नाही. चर्मकारांना मदत करायला संत रोहिदास महामंडळ काढले आहे, पण निधी अभावी ते काहीच करू शकत नाही. चामडे महाग होते आहे. स्वस्तातील चपलांची स्पर्धा प्रचंड आहे.
शासनाने थेट निधी उपलब्ध करावा, परंपरागत टॅनरी व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे, त्याचे आधुनिकीकरण केले तर त्यातील दुर्गंधीही जाऊ शकते आणि त्याबाबत असलेली हीनतेची भावना सुद्धा दूर होऊ शकते. चर्मकार तरुणांचे विक्री भांडवलाचे जोखमीचे व्यवस्थापन, हिशोब ठेवण्याच्या पद्धती, एकूणच आधुनिक व्यापार कसा करायचा याबाबत प्रशिक्षण आवश्यक आहे. खाजगी व्हेंचर गुंतवणूकदारांनी भूषण कांबळे, साईप्रसाद डोईफोडे, शुभम सातपुते, प्रसाद शेटे, धनंजय जाधव यासारख्या होतकरू आणि धडपड्या तरुणांच्या व्यवसायात गुंतवणूक करावी. पण या सगळ्याचा पाया मागणी आहे आणि मागणी निर्माण करणे आपल्या हातात आहे. परंपरा टिकवायची तर किंमत सुद्धा द्यायलाच हवी. नमस्कार. अभ्यास मंडळ ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी अभ्यास मंडळाचा हेतू काय असावा याविषयी मी खूप खर्च केलं. मी सांगण्याचा प्रयत्न केला. आज जे भाषण झालं हा पहिला भाषण आहे की या विषयावर विचार करावा असं वाटतं, केला पाहिजे, त्याचं काहीतरी भयंकर लॉस आपला होईल असं वाटतं. आम्ही प्रचारापासून तुमचे मस्त आभार मानतो. निलेश हातेकरांचे आभार मानतो त्यांच्या लेखीला. तर त्याच्या पुढे जायचा फार बरं वाटेल. स्कोप देतो. मला वाटतं याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे की ते म्हणजे उच्चवर्ग, मी शब्द वेगळे वापरते, त्यांच्याकडे पाश्चात्य लोकांमध्ये किंवा आपल्या इथे सुद्धा ते आहेत. पण जातीय वर्ग म्हणजे ह्या खालच्याच वर्गाच्या लोकांनी हे काम करायचे आहे आणि त्यामुळे त्याला काय किंमत द्यायची, अशी जी आपल्याकडे रूढ अर्थाने झालेली गोष्ट आहे ही बदलायला हवी. कोल्हापुरी चप्पल सुद्धा बघा तुम्ही, आता खूप तसे कमी लोक वापरतात. नुसते फॅशन किंवा आता यूज अँड थ्रो निघालाय. 150-100 रुपयाला चपला मिळतात हो. महिन्याभरात वापरल्या की लगेच फेकून देतात. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ही संस्कृती वाढत चाललेली आहे. पण जे खरं गुणवत्तेचं काम आहे आणि कौशल्याचं काम आहे ह्याला खरं किंमत द्यायला पाहिजे. हे भारतीय लोकांची मानसिकता थोडीशी अशी आहे मला वाटतं. आणि याच्या उलट पाश्चात्य देशांमध्ये ते हाताने केलेलं काम आहे म्हणून मी पाहिलेली आहेत अशी प्रदर्शनं त्यांच्या इथे की त्याला किंमत जास्त आहे. हे सगळं आमचं कौशल्य आहे, हाताने केलेलं असं आहे. त्यामुळे ते लोक त्याला कितीही किंमत देऊन विकत घेतात. आपल्याकडे ही मानसिकता आपण अशी बदलली पाहिजे आणि या लोकांच्या कलेला उत्तेजन द्यायला पाहिजे. कारण हा आपल्या, मी असं म्हणतो, थोडासा संस्कृतीचाच भाग आहे. ती जर आपल्याला टिकवायची असेल तर आपण ह्यालाही प्रोत्साहन द्यायला हवंय किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणाला गुंतवणूक करता येत असेल त्याची ती करायला पाहिजे अशा. आणि त्यांनी सांगितलं सरकारने तर मदत, खरं म्हणजे ते नुसतं काय रोजगार मंडळ वगैरे काढलंय त्याच्यात इतकं बाकीच्या ह्याच्यात पैसे खर्च करण्याचे या लोकांना पण काम द्या ना, त्यांच्या हाताला पण काम मिळेल आणि मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला किंमत चांगली मिळू शकेल. हे सरकारलाही म्हणजे आपण सांगायला पाहिजे की बाबा नाही हे करायला पाहिजे. तुम्ही नुसतं मंडळ स्थापन, निधी नाही त्यांना मिळाला तर त्या बिचारे काम तरी कसं करणार ना. असं चांगलं मांडलंय आणि खूप छान मांडलंय, आवडलंय मला हे. तेच हे चिल्लरीकरण हा जो शब्द त्यांनी वापरलाय तो फार करेक्ट आहे. आपल्यालाच आपल्या कामाची, आपल्या याची किंमत नाही आणि त्याच्या मागे सुद्धा जातीचंच हे आहे. म्हणजे आता स्पष्टच बोलायचं तर हे जर कोणी उच्चवर्णीयांनी केलं तर त्याला किंमत होईल किंवा ते डोक्यावर धरलं नाही. पण हे काय महार मांगन चांभारांचीच ही कला आहे, याला काय एवढं हे करायचं. हे जी वृत्ती भारतीय समाजात आहे ती फार घातक आहे. त्यामुळे साधा आपण म्हणजे अगदी व्यावहारिक हिशोब करायचा की निर्यात करून हे करून पैसे कमावणं, याच्यात सुद्धा आपलंच नुकसान होत आहे ना याच्यामध्ये. की हे जर ब्रँडिंग झालं आणि आपली कोल्हापुरी चप्पल जर आंतरराष्ट्रीय बाजारात गेली तर आपण जी कोट करू ती किंमत आपल्याला नक्कीच मिळेल. त्यामुळे आधी आपण आपल्या कलेचा आपण मान ठेवणं आणि हे करत आहे. त्यामुळे मी तर याला हे मला नेहमीच जाणवतं, फक्त या चपलांच्या बाबतीत नाही, की परदार्जिनेपणा हा आपल्या मनोवृत्तीत अगदी रुजलेला आहे, खोलवर रुजलेला आहे. परदार्जिनेपणा, प्राडाची चप्पल एखादा, आपल्या इकडे काय श्रीमंत लोकांची कमी नाहीये, 1.25 लाखाला जाऊन प्राडाची चप्पल घेतील सुद्धा. पण इथे मात्र 5,000 रुपये सुद्धा द्यायला काचकूच करतील. तर
हा जो परदार्जनेपणा आहे हा आपल्या याच्यातला कमी झाला पाहिजे, नाही पूर्णपणे काढलाच पाहिजे. आणि आता चिल्लरीकरण त्यांनी ज्या संदर्भात वापरला आहे शब्द, की हे इन्फ्लुएन्सर्स जे आहेत त्यांनी ते शो प्राडाचा बघितल्यावर काय प्रतिक्रिया जी ती आहे, ही चप्पल आमच्याकडे 200-300 रुपयाला सुद्धा मिळते. तुम्हाला माहीतच नाहीये ती चप्पल कशी बनते, काय होतं त्याच्यामागे, हे एवढं सगळं आहे आणि तुम्ही केवळ चिल्लर हे करून इतकी ती काय भंगारात काढता ती कला आणि कवडीमोल त्याची हे ठरवता, किती चुकीचं आहे. हे मला यातले हे मुद्दे ठीक आहे. हॅलो, तो बंद करा. मला 3 मुद्दे मांडायचे होते. एक म्हणजे असं की आधुनिक व्यवसाय कसा करावा याचं प्रशिक्षण मुलांना द्यायला पाहिजे. हा अतिशय महत्वाचा आणि अधोरेखित करण्याजोगा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच्या जगात जे व्यवसाय चालतात त्याच्यामध्ये एक तर ब्रँडिंग हा शब्द वारंवार इथे आलेला आहे, पण कोलॅबोरेशन हा दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की आत्ता ज्या अस्सल चपला हाती बनलेल्या आहेत त्यांना इथे जी किंमत मिळत नाही ती प्रादेशिक कदाचित कोलॅबोरेशन करून त्या मुलांना प्रोड्यूस इथे करायचं, त्यांना इथे मिळते त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त किंमत मिळेल आणि आउटसोर्स करायचं ते प्राधान्य हे एक शक्य आहे. दुसरं म्हणजे आत्ताची संस्कृतीच अशी आहे की थ्रो अवे, तर कमी किमतीच्या चपला आणि लगेच त्या नादुरुस्त होतात किंवा वापरण्यासारखा राहत नाही, हा ट्रेंड आहे आत्ताच्या व्यवसायामध्ये सुद्धा. तर त्याच्याबद्दल आपलं काही हरकत असण्याचं कारण नाही की त्याच तऱ्हेच्या बनवायच्या आणि त्याच तऱ्हेच्या कमी किमतीत विकून त्या थ्रो अवे चपलाच होऊ शकतात. आणि तिसरा मुद्दा मला म्हणायचा होता की जर का मोठ्या प्रमाणावर एखादी गोष्ट घडायला लागली, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल प्राधान्य जर का आउटसोर्स केलं इथे आणि काही मुलांना हाताशी धरून अस्सल चपला प्रोड्यूस करून त्या हाती केलेल्या चपला आहेत वगैरे म्हणून जर का तिकडे खूप किमतीला विकल्या तर या मुलांचं त्याच्यातनं भलंच होईल. आणि त्या अशा रीतीने जर का व्यवसाय व्हायला लागले तर पैशानी जात विसरायला लावतात. जे खूप श्रीमंत असतात त्यांच्या जाती कोणी विचारत नाही. जे अगदी खालच्या कमी, म्हणजे मुख्य असं आहे की हे लोक स्वतःलाच कमी लेखतात, तर त्यांचा पण आत्मविश्वास खूप जास्ती वाढवायला पाहिजे. आणि म्हणजे प्रशिक्षण हे सगळीकडेच आवश्यकच आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. पण स्वतःला कमी न लेखता आपणही काहीतरी करू शकतोय ही भावना खूप कमी असते या लोकांमध्ये. आणि ते जर का पैसे मिळवायला लागले तर त्यांची जात कोणी विचारणार नाही. ते जाती म्हणजे पैशा इतकं महत्व कशालाच नाही आहे आता. हा पण एक आत्ताच्या जगातला ट्रेंड आहे. मला प्राध्यापक नीरज हातेकरांचं अभिनंदन इथून करावं असं वाटतं. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे 1990 पासून मार्क्सवाद आता संपला अशी हाकाटी होत असताना एका दृष्टीनं मार्क्सच्या त्यांनी मांडलेल्या सिद्धांतांवर भारतीय जाती संस्थेचा जो त्याच्यामध्ये उल्लेख नाहीये, सगळी ते विश्लेषण आहे ते वर्गीय दृष्टिकोनातून, त्याला एक जातीचा एक महत्वाचा अँगल आहे तो इथे अर्थकारणाला देण्याचं फार मोठं काम जातेकरांनी केलंय असं. नाही मी आता काय हातेकर सॉरी, मी जात आणि हे दोन्ही एकत्र केले, त्यामुळे अशी मला सुरुवात करावीशी वाटते की जाती कारण भांडवलशाही आता इतक्या नव्या स्वरूपात आलेली आहे. पोस्ट मॉडर्निझमच्या काळात तर आपल्याला लक्षात येते नवसाम्राज्यवाद सगळीकडून जे छोटे देश आहेत ज्यांच्या अर्थसत्ता फार कमी आहे ताकद, तिला हडप करायला जणू काही हा एक नवसाम्राज्यवाद येतो आहे. अशा या काळामध्ये हे सगळं
विश्लेषण पुढे येणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण जाता जात नाही ती जात वगैरे आपण म्हणून मोकळे होतो. फेमिनिझमच्या दृष्टीनं सुद्धा, कारण इथे जे सांगितलं की बहुतेक बरचसं काम हे स्त्रिया करतात, म्हणजे हा जो अँगल आहे फेमिनिझमचा तोही त्याच्यामध्ये कुठेतरी आलाय. त्याचं ते सविस्तर हे आलेलं नाही, पण शुल्लकीकरण जे होत आहे त्यांनी चिल्लरीकरण हा शब्द वापरला. हा त्याचा कॉग्निझन्स घेतलाय तो अतिशय महत्वाचा आहे. तेव्हा हा लेख त्यांनी इंग्रजीमध्ये WE मध्ये म्हणजे वेगवेगळ्या पाक्षिकांमध्ये तो गेलाच असेल अशी मी अपेक्षा करते, कारण ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या याच्यामध्ये त्यांची गणना होते इकॉनॉमिस्ट. त्यामुळे त्यांनी तो प्रयत्न केलाच असेल, अन्यथा सुचवलं पाहिजे की केलाय ना अशी आपण खात्री केली पाहिजे. हा ते आपण अगदी हा हो म्हणजे भारतात ठिकठिकाणी तो गेला पाहिजे, त्याचं त्या हो नक्कीच. तर ते आलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रांतांमध्ये भारताच्या सुद्धा वेगवेगळ्या भाषांमध्ये हा लेख भाषांतरित झाला पाहिजे असं मला वाटतं. इतकं त्याचं मोल आहे. मला नेहमी असं वाटतं की बँकांचा याच्यामध्ये फार मोठा रोल आहे. नेहमी असं म्हटलं जातं की छोटे छोटे फेरीवाले किंवा हे पाट्यावाले ह्या सगळ्या लोकांना खरं म्हणजे भांडवलाची गरज आहे. पण होतंय काय की उद्योगपतींना लाखो कोटी रुपये देऊन असं ते दिसतंय की त्यातले 100 रुपयातले जेमतेम 7, 8, 10 वसूल होतात आणि बाकी सगळ्यांना हेअर कट म्हटलं जातं. म्हणजे ते पैसे गेले बँकेत, ते तुमच्या आमच्या खिशातनं गेलेले असतात. हे फार भयंकर गोष्ट आहे. म्हणजे परकीय आक्रमणापेक्षा वाईट गोष्ट आहे असं म्हणेन. तर त्याच्यापेक्षा हे जे लहान उद्योग करणारे लोक आहेत सगळेच, म्हणजे त्याच्यामध्ये हे पण आले ऑफकोर्स, तर त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा तुम्ही. आणि मोठ्यानं एवढे पैसे बुडवले तर यांनी 4 पैसे बुडवले तर ते तुम्हाला त्याचं एक नियमन करता येईल. ते कुणाला करायची इच्छाच नाही असं दिसतंय मला. ते असं एक साठलोट आहे की यांच्याकडनं इलेक्शनला पैसे मिळतात, त्यामुळे यांच्या उद्योगपतींच्या व्यवहारांची चौकशी कोण करणार. हे फिक्स हे चित्र बदललं पाहिजे असं वाटतं. जास्त बिलकुल डिफॉल्ट असं. पण हे छोटे उद्योग नाही, त्यांना किती अडचणी असतात. बहुतांशी ते बिलकुल डिफॉल्टर असण्याची शक्यता कमी असते. तर त्यांच्या अडचणी सोडवणं आणि ह्या विलफुल डिफॉल्टर्सचे मोठे मोठे जे लग्न वगैरे असे जे समारंभ असतात त्यांना झाडून सगळे कॅबिनेट हजर असतात. हे खरं म्हणजे आपल्या लोकशाहीमध्ये जो सामान्य माणूस आहे त्याला फार अपमानास्पद आहे. ते ह्या प्रथा केव्हा बदलतील असा माझा प्रश्न. माझा या लेखाला प्रथमच आक्षेप आहे. परंपरा जपली पाहिजे, परंपरा जपली पाहिजे, त्याला आपण उत्तेजन दिलं पाहिजे. मला सांगा, साडी ही आपली परंपरा आहे का? इथे एकही माझ्या भगिनींनी साडी नेसलेली नाही. हातमागाची साडी पाहिजे, नाही तर हातमागवाले मरतील. तुम्ही हातमागवाली साडी नेसालाच नाही नेसणार. टकलीवर सूत काढणं आपली परंपरा होती. एकही पुरुषांनी खादीचा कपडा घातलेला नाही. जे मला स्वस्त वाटतं आणि मला सोयीचं वाटतं, जे मला अपवाद चला उत्तम, जे मला स्वस्त वाटतं, जे मला सोयीचं वाटतं, तुम्ही साडी का नाही नेसत? कारण ती सोसत नाही. हे तुम्ही काय ड्रेस असेल किंवा जे काय घालता ते तुम्हाला सोयीस्कर वाटतं तेच तुम्ही अंगीकारता. हे उगाच परंपरा 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 म्हणायचं आणि उगाच कोणाच्या तरी नावाने ऊर बाळवायचा, हे चुकीचं आहे. एकदाही एक सगळ्यांनी सांगा, तुम्ही 100 पणत्या दिवाळीला लावता का? नाही लावत. इलेक्ट्रिकचे दिवेच लावता, कारण ते सोयीचं आहे. उगाच आपली परंपरा पणत्यांची होती कारण त्यात तेल जळतं असं काहीतरी मग कारण सांगता तुम्ही. तेव्हा परंपरा वगैरे सगळं हे आहे, त्याला काही हे नाही. मार्केट फोर्सेस विल डिसाइड व्हॉट विल सर्वाइव्ह.
माणूस स्वतःची सोय बघतो. आणि मुख्य मला परंपरा जपली पाहिजे ह्यालाच म्हणजे हे टिकवलं पाहिजे ही गोष्ट खरी आहे, कारण आपले जुने जे काही कला आहेत लोकांच्या अंगात त्या जपल्या पाहिजेत हे ठीक आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या एक मिनिट, त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या, आता तुम्ही म्हणताय सरकारच्या खूप स्कीम्स आहेत, फक्त ते ह्या लेव्हल पर्यंत पोहोचत नाही किंवा लोकांना माहिती पडत नाहीये, म्हणून ते हे होत आहे. तर आम्ही सुद्धा त्या ह्याच्यात वाचले होते बरेच, अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने खूप, म्हणजे आत्ताच्या ह्या सरकारमध्ये सुद्धा खूप योजना आहेत आणि खूप लोक त्याच्यामध्ये काम करतायत. आणि हे फक्त आता खालपर्यंत कसं पोचवायचं ते जरा लोकांनी हे केलं पाहिजे. म्हणजे मग त्यांच्या याला जे आपण ब्रँडिंग किंवा ह्याच्याबद्दल बोललो की त्यांच्यापर्यंत हे जायला पाहिजे. पण त्यांना जे भांडवल आहे हे ह्याच्यामध्ये खूप पैसा आहे, हवा तेवढा पैसा आहे या स्कीम्स मध्ये, फक्त तो त्यांच्यापर्यंत हा पोहोचवणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. मग एक जरा हे जे म्हणाले ते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की आता कोणीही एकाही बाईनी साडी नेसलेली नाही, एकानेही खादीचं किंवा हे धोतर नेसलेलं नाही, उपरणं घेतलेलं नाही, बरोबर आहे. पण त्याची पण त्याची जी व्हॅल्यू आहे ती आम्ही पुरेपूर जाणून आहोत. म्हणून दुकानात जेव्हा साडी घ्यायला मी जाते तेव्हा तिची 5,000 किंमत असते, तर मी 5,000 घेऊन आत्मागाची म्हणून घेऊन येते. पैठणी सुद्धा अशाच तऱ्हेची एक मोठा सांस्कृतिक ठेवा झालेला आहे. अनेक भारतीय साड्या या अतिशय परंपरागत प्रिझर्व केल्या जातात आणि नेसल्याही जातात. डे टू डे ह्याच्यामध्ये नेसणं बंद झालं आहे कारण ते इनकन्व्हिनियंट वाटतं, हे मान्यच आहे. पण म्हणून त्याची व्हॅल्यू नाही असं नाही. याच्यामध्ये काय आलंय की आपल्याला त्याची व्हॅल्यूच नाही, त्याचं चिल्लरीकरण झालंय. तर ते चिल्लरीकरण झालेलं नाहीये साडी आणि कापड ह्याच्या बाबतीत, हेही तितकंच खरं. दुसरी गोष्ट काय बरं गेला माझ्या डोक्यातनं मुद्दा, हाताने केलेल्या वस्तूंना काय किंमत आणि हे. तर माझा स्वतःचा अनुभव मी सांगते की मध्यंतरी असं कापडी खेळणी मुलांसाठी काय करता येतील असा आम्ही विचार करत होतो. तर टू स्टार्ट विथ आम्ही सापशिडी करायचं मनावर घेतलं आणि मोठी सापशिडी अशी चांगली 3.5 बाय 3.5 अशी, म्हणजे एखादा टॉडलर 1.5-2 वर्षाचं मूल त्याच्यावर बसून सुद्धा खेळू शकेल आणि हे करू शकेल. म्हणजे त्याच्यावर काढलेल्या शिड्या, साप हे सुद्धा तो त्याच्याबरोबर खेळू शकेल. सोंगट्या सुद्धा तशाच मोठे त्रिकोण केलेले तो ते हाताळू शकेल असं. आणि त्याच्यापेक्षा मोठी मुलं सापशिडी म्हणून खेळ म्हणूनही खेळू शकतील. तर ती हाताने करायचं असं ठरलं. मी काही नाही, इथे लुंकडमध्ये जाऊन जी काय केसमेंट कापडं मला मिळाली, 2-3च रंग मला मिळाले तेवढेच मी आणले आणि ती केली हाताने. आणि ती केली, त्याचं म्हणजे फोल्ड करायला मध्ये ग्रूव्ह सोडणं हे ते एवढी मेटॅक्युलसली केली अगदी. आणि दोन्ही आडवं उभं ती फोल्ड करून छान कॉम्पॅक्ट साईज करून त्याचा ठेवता येईल कपाटामध्ये, एवढीही काळजी घेतली. आणि तेच जे काही 3-4 कलर होते तेच आलटून पालटून वापरून त्याचे ते चौकोन हे केले. त्याच्यावर एक बारीक काहीतरी एम्ब्रॉयडरी थोडीफार केली. पाठीमागून एका चादरीचंच अस्तर लावलं होतं अशा तऱ्हेने. तर ते हे करून माझ्या मुलीनी अजून ती फार भोवरी आळीत जाऊन तिने खूप कलरफुल कापडं केसमेंटचीच आणली आणि तिने एका बाईकडून त्याच मापाच्या आणि तशाच याच्या शिवून घेतल्या सापशिड्या. एका प्रदर्शनात तिने त्या सापशिड्या ठेवल्या. तर काही विकल्या गेल्या आणि एक बाई आली, मला म्हणाली तीच पाहिजे, ती म्हणजे जी मी केलेली होती ती. आणि ती माझी मुलगी म्हणाली नाही ती नाही देणार, ती विकण्यासाठी नाहीये, ते त्याला हेरिटेज व्हॅल्यू आहे. त्यामुळे मग ती नाही, ती म्हणाली मी तुम्हाला जास्त देते किंमत. पण ही म्हणाली नाही, कारण पुन्हा ती करणं शक्य होईल नाही माहिती नाही, कारण त्याला लागलेली मेहनत आणि हे सगळं तिने बघितलेलं होतं. त्यामुळे आत्ता तर ती विकायची नाहीये म्हणाली.
तर खरोखर ती दिसत इतकी साधी आणि हे होती, पण तरी सगळ्यांना ती आवडत होती. आणि मग जेव्हा सांगितलं की नाही ही विकायची नाहीये, मग त्या इतर ज्या सापशिड्या होत्या त्यातली सिलेक्ट करून घेत होते लोक आपल्या मुलांसाठी. तर याचा अर्थ काहीतरी त्या हाताने केलेल्या सापशिडीमध्ये असं काही अट्रॅक्टिव्ह आणि ऑर्गॅनिक आणि अतिशय ओरिजिनॅलिटी तिची वाटली असणार लोकांना. आणि म्हणूनच अजूनही हा तर म्हणजे अजूनही लोकांना ती व्हॅल्यू कळते आणि हे होत आहे. तर आता म्हणजे मी जर मेहनत परत तशीच घेऊन जर अजून 4 सापशिड्या केल्या तर मी सांगेन त्या प्राइसला लोक घेतील. दुसरं अजून एक आता यालाच जोडून मी माझा अनुभव सांगते, तो वेगळ्या ह्याच्यातला. इतरांना देऊ का? बस चालेल. बरं, एका प्रदर्शनात मी सहभाग घेतला होता. मी टेबल मॅट्स आणि टी कोस्टर्स वगैरेही करते, सगळं हातानेच करते मी, मशीन नाहीच आहे माझ्याकडे त्यामुळे. आणि मग त्याच्यावर एम्ब्रॉयडरी, वेगवेगळे टाके वगैरे अशा तऱ्हेने, आणि ते अतिशय लोकांना आवडतं, लोक घेतात. तर आणायचे माझ्याकडे 4-5 सेट्स तयार होते. मग आमच्या कॉलनीतले लोक यांनी विचारलं की घेणार का तुम्ही प्रदर्शनात भाग? म्हणलं हो घेणार, घेते, आहे माझ्याकडे, जेवढं आहे तेवढंच मी म्हणलं मांडणार, चालेल. माझ्या शेजारी दुसरंही टेबल होतं, स्टॉल होता, तिथेही एक मुलगी होती. तिने लोकरीचं काही काही फार सुंदर वस्तू केलेल्या होत्या, क्रोशे आणि लोकरीचं हे मिळून. तर त्या प्रदर्शनामध्ये मी माझ्या सेट्सची जी किंमत सांगत होते ती लोक एका क्षणाचाही विचार न करता, बार्गेनिंग न करता, काय 800-1000 जे काही मी सांगत होते ते घेत होते. त्या शेजारच्या मुलीला मात्र फार हे होत होतं, तिच्या रिझनेबल होत्या किमती, तरी सुद्धा लोक तिच्याशी वाद घालत होते. हे काय 100 रुपयाला द्यायला पाहिजे तुम्ही, हे अमुकच द्यायला पाहिजे असं. हा का पडला फरक? कारण मी ज्या प्रिव्हिलेज वर्गातून येते त्याचा हा परिणाम आहे हे मला नक्कीच जाणवलं. ते शेजारची मुलगी कोण असेल, मला नाव तिचं माहिती नाही, पण शेलार सपकाळ अशापैकी असणार. आणि तिला मात्र ती सांगितलेली तिने किंमत मिळत नव्हती. तर हे इतकी खोलवर आपल्या ह्याच्यात ते रुजलेलं आहे हे मला त्या ह्याच्यात जाणवलं. डोळेच खाकन उघडले माझे की शेजारचीच ती मुलगी, तिनेही सुंदरच केलेलं होतं जे काय होतं ते, पण तिला मात्र ती सांगितलेल्या किमतीला विकलं जात नव्हतं. तर सेम हेच चिल्लरीकरण या चपलांच्या बाबतीत आपण अनुभवतो. आता या प्रश्नाचं मूळ जो आहे, जटिल प्रश्न आहे, तर त्याचं मूळ एका कायद्यामध्ये आहे, त्याच्यावरती मला थोडक्यात प्रकाश पाडायचा आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1986, वन्य प्राणी हत्या प्रतिबंध कायदा 1986 या अन्वये तुम्हाला जनावरांची कातडी, विक्री आणि वाहतूक करणाऱ्या कायद्याने बंदी आहे. ओके, पूर्वी मी बाटा अँबॅसेडर वापरायचो, तो कातड्याने बनवलं होतं. ते बूट आहेत ना, ते फक्त म्हैस, रेडा आणि बैल याचे कातडं जाड असतं, त्यानेच बनतं. ओके, आता ते नंतर बाटा अँबॅसेडरचे बूट टिकण्याचे झाले, तर मला म्हणजे उत्सुकता झाली, हा पूर्वी टिकत होते, आता का टिकत नाही, लवकर का फाटतात ते. एका बाटाच्या दुकानामध्ये एक अभ्यासक विक्रेता होता, त्याला मी विचारलं हे का असं. तर त्यांनी मला सगळं व्यवस्थित सांगितलं की या 86 साली जे कायदा आलेला आहे त्याच्यामुळे ते बाटा कंपनीला कलकत्त्याला जे आहे तर त्यांना ते कातडच मिळेना झालेलं आहे. त्या नाराजाने ते रेक्झिन वापरतात, म्हणजे एकंदरीत 55 वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक्स आहेत, त्याच्यामध्ये जाड रेक्झिन होतं प्लास्टिक आहे, त्याच्यापासून बनतं म्हणून ते टिकत नाहीये. त्यावर नंतर बंद केलं. आता काय झालं, आता कायद्याचे जे गुंतवणूक बघा कशी आहे की आता जे हे जे येतं चपला येतात, इपिडियम, इथिलीन प्रोपिलीन डायल मोनोमर आणि रेक्झिन, हे जे प्लास्टिक येतात ना, क्रूड ऑइल आणि पेट्रोकेमिकल्स पासून येतात. जर 50-60 वर्षांनंतर क्रूड ऑइलचे पेट्रोकेमिकल साठे संपुष्टात आले की नंतर तुम्हाला या कातड्याशिवाय पर्यायच नाहीये. म्हणून कुठलाही कायदा बनवताना तो त्या काळापुरताच लागू असतो, तो नंतर तो रिवाईज करावाच लागतो. समजा हा कायदा 1980चा 50-60 वर्ष तो लागू होईल, त्यानंतर त्यांना आपल्या सरकारला तो कायदा बदलावाच लागेल, रिवाईज करावाच लागेल. हे बरंच सांगण्यासारखं खूप गोष्टी मी थोडक्यात हे सांगितलं असं आहे. वन्य प्राण्यांच्या कातड्यांबद्दलचं मोठं काय नाही, कापशी चपला काय आहे, तुम्हाला कातड्यापासून फोन करणार, ते अवैधरित्याने चालू आहे. मला माहिती आहे, अचणीला मोठे हे कापशी चपलाचे दुकान कोल्हापूरला ते दुकानात विकतात ते. ओके, पण तिथं अवैधरित्याने ते कातड्याचा व्यवहार चालूच आहे त्यांचा.
कायदा पाळीव प्राण्यांच्या तक्रारीला लागत नाहीये. पाळीव तर नाही हो. हो त्याच्यासाठी पण वन्यप्राणांमध्ये कुठलाही हो नाही नाही कातड तुम्ही आता आहे म्हणजे पाळणे. काढून काढतो, म्हणजे पाळणे. तू त्याचा आवाज नाही करा. हा 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 बरोबर. पण बाटाला हे कातड मिळेल असं झाल्यानंतर ते प्लास्टिककडे वळायला येतं. बंदी कायदा हा ते असं कायद्याचे गुंतागुंत आहे त्याच्यावरती सांगण्यासारखं खूप आहे हो. आता वेळ खूप लागेल. आणि मिसेस भागवतांनी सांगितल्याप्रमाणे कार्ल मार्क्स परिस्थिती त्या काळची युरोपमध्ये आपल्या भारतामध्ये अनेक जाती पंथ आहेत ना तशी तिकडे नाही आहेत. फक्त रोमन कॅथलिझम तेवढंच आहे. आणि कार्ल मार्क्स तुम्हाला दास कॅपिटल 1948 आणि कम्युनिस्ट मॅनिफेस्टो 1856 सालचा ग्रंथ दोन्ही वाचले तर त्याचा फक्त दोनच स्तर आहेत, एक अतिश्रीमंत आणि कामगार वर्ग. तर त्यांच्यातल्या संघर्षावरती तो प्रकाश पडून त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मार्क्स. हा हा ते त्यामुळे तिथले जाती तिकडे यायचा प्रश्नच येत नाही. मला बोला. तर त्याच्यामध्ये आता जे काही बायका इथे पण तसा व्यवसाय करतात की भुजला वगैरे जाऊन हाती केलेल्या वस्तू बायकांनी शिवलेल्या आणि हे रंगीबेरंगी आणायच्या आणि शहरात जास्त किमतीला विकायच्या, किंवा आपली वारली पेंटिंग्स जी असतात त्याचं एक तर इमिटेशन तरी करतात किंवा त्या वारली लोकांकडनंच ती विकत घेऊन इथे जास्ती किमतीला विकतात. हाच प्रकार चपलांच्या बाबतीत प्राधान्य करावा असं माझं म्हणणं होतं की आउटसोर्स करावं. त्यांच्या मुद्द्याला एकच मिनिट, जास्त मिनिट नाही. त्याच्यात जातीय अँगल उगाच आणलेला आहे. म्हणजे मी असं करतो का की ब्राह्मणांनी बनवलेली चप्पल मी 5,000ला घेतो पण चांभारांनी बनवलेली चप्पल मी 300लाच मागतो असं नाहीये. ब्राह्मण या व्यवसायात नाहीच आहेत, त्यामुळे ब्राह्मण चप्पल बनवणारच नाही. बनवतात. धारवाडला लेले नावाचे ग्रस्त चक्क चांभाराचं दुकान चालवतात आणि स्वतःच्या दुकानात शूज चप्पल सगळं तयार करतात. अर्थात त्यांना धारवाडमधल्या इतर ब्राह्मणांनी त्यांना वाईट टाकलेलं आहे, कारण चांभाराचा धंदा करतात ते म्हणून. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांना मुली मिळत नाहीत अशी परिस्थिती सध्या. पण आहेत अशी उदाहरणं पण आहेत. दुसरं, खादी विलेज इंडस्ट्रीज कमिशनच्या पुण्यामध्ये गांधी भवनमध्ये त्यांचं ऑफिस होतं आणि बाळासाहेब बारदेव त्यावेळेस चेअरमन होते. तर त्यांनी तो प्रयोग केला. तिथे त्यांनी कारखाना काढला त्याचा आणि लक्ष्मी रोडला त्याची शोरूम होती विजय रॉकेट शेजारी. मला वाटतं निकम का कदम नावाचे कोणतरी ग्रस्त ते चालवत असत. नंतर ते बंद पडलं. भारतीय होतेपर्यंत ते चालू होतं. पण हा प्रयोग पुण्यातही झाला की त्यांनी हस्तव्यवसायाला प्राधान्य देऊन थोडा त्यांना मदत करून त्यांना लोन पण देऊन तिथून हाताने तयार केलेल्या चपला बूट तिथे विकले जात असत. असा प्रयोग झाला आहे. परंपरा विरुद्ध आधुनिक या वादात न पडता ज्याच्यात जे चांगलं आहे तेवढंच घ्यायचं, बाकी सोडून द्यायचं, हाच मानवाचा शहाणपणा आहे. परंपरामध्ये चांगलं आहे तेवढं घ्यायचं, आधुनिक मध्ये जे चांगलं आहे तेवढं घ्यायचं. पाश्चात्य देशांमध्ये अर्थकारण हे वर्ग आणि म्हणजे वर्गांमध्ये मांडण्याची एक प्रथा पडली आहे आणि आपल्याकडे जातींमध्ये मांडण्याची प्रथा पडली आहे. म्हणजे आपण ज्या जाती आपल्याकडे आहेत ना तेच त्यांच्याकडे वर्ग म्हणून ओळखले गेलेले आहेत असं मला बऱ्याचदा जाणवतं. हे हस्तकौशल्यानी केलेल्या वस्तू या बाजारात विकल्या जाऊ शकत नाहीत. त्याच्यापेक्षा यंत्राने केलेल्या वस्तू खूप स्वस्त होतात, एकसारख्या होतात आणि मोठी बाजारपेठ मिळते त्याला. म्हणजे इकॉनॉमी ऑफ स्केल तिथे अचीव होते आणि त्यामुळे एका वस्तूची किंमत खूप खालती आणता येते आणि त्यामुळे मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. आणि त्यामुळे त्यांना सुद्धा हस्तकौशल्याने झालेल्या वस्तूंसाठी बऱ्यापैकी प्रोत्साहन द्यावं लागतं परदेशांमधनं सुद्धा. आणि आपल्याला ते आपला गरीब देश असल्यामुळे त्या स्केलवरती ते परवडत नाही असा माझा दृष्टिकोन आहे बऱ्यापैकी त्यातला. आणि आपल्याला त्यांच्याकडचं मार्केट जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं कारण डॉलरला 100 रुपये मिळतात. हे म्हणजे जे आता आपल्याकडे IT सेक्टरमध्ये आहे तेच
कुठल्याही हस्तकौशल्याने बनवलेल्या वस्तूच्या बाबतीत सुद्धा आहे. त्याच्यामुळे याच्यात जातीय दृष्टीने किती बघावं आणि वर्गीय दृष्टीने किती बघावं हे ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून आहे माझ्या मते. हे म्हणजे हा व्यक्तिगत दृष्टिकोन आहे, हा आर्थिक दृष्टिकोन नाहीये. पहिली गोष्ट हा निबंध खूपच छान होता. आणखीन तो निवडल्याबद्दल, आणखीन वाचनाबद्दल आभार. आणि अर्थात पुष्कळ मुद्दे आलेले आहेत आणि मला असं वाटतं की प्रत्येक मुद्द्यात काही ना काही तथ्य आहे. आणखीन ते परस्पर विरोधी जरी भासत असले तरी सुद्धा काही काही परिस्थितीत प्रत्येक मुद्दा लागू आहे. आणि मला जे मुद्दे मांडायचे होते त्यातले काही आम्ही मांडलेले आहेत. पण आता उदाहरणार्थ आपल्याकडे श्रमाच्या गोष्टी म्हणजे साध्या गोष्टी की आपल्याला प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन या माणसांना आपण पैसे द्यायला नेहमीच तक्रार करतो. आणखीन आपले नळ सदैव गळत असतात. तर हा सुद्धा याच प्रकारचा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं म्हणजे की प्राडाबद्दल आपण आता म्हटलं की त्याच्यावरनं असा कोणाचा समज होईल की ही प्रचंड गुणग्राहक वगैरे वगैरे कंपनी आहे. ती थोड्याफार प्रमाणात असेल, पण तिथे सुद्धा जो येणारा वर्ग आहे तो इतका श्रीमंत आहे की तो प्राडाचे महागडे बूट सुद्धा यूज अँड थ्रो पद्धतीने वापरणारा आहे. म्हणजे असं नाहीये की त्यांनी पैसे मोजलेले आहेत, त्या पैशाचं मूल्य ते म्हणजे लहर आणखीन या पद्धतीने म्हणजे ती कंपनी एका ठराविक वर्गासाठी जास्त वस्तूंची विक्री करते. आणि दुसरं म्हणजे की याच्यातून एक सूर असा निघतो की आपण या वरच्या वर्गासाठी गोष्टी तयार कराव्यात, एक्सपोर्टसाठी गोष्टी तयार कराव्यात. हे जरा मला थोडंसं धोक्याचं वाटतं. मी आता उदाहरणार्थ आपल्याकडे वरच्या वर्गासाठी पुष्कळ गोष्टी तयार होतात. आता म्हणजे अगदी एज्युकेशन पासून IITs मी IIT आहे त्यामुळे मी IITला भरपूर टीका करू शकतो. तर IITs वरती जेवढा पैसा खर्च करत होतो त्याच्या खूप कमी प्रमाणात खर्च इतर शिक्षणावरती आणि इतर विद्यापीठांवर होतो. किंवा आपण आज वंदे भारतची खूप चर्चा करतोय, तर त्या मानाने म्हणजे त्याच्या तिकीट आणखी त्याच्याकरता जो काही खर्च होतोय त्या मानाने सामान्य माणसाला जी काही सर्व्हिस मिळायला हवी त्याच्याबद्दल आपण विचार करत नाही. तर मला असं थोडंसं म्हणायचंय की वरच्या वर्गाकरता मार्केटिंग करावं, आणखीन या सगळ्या गोष्टी थोड्याशा फसव्या आहेत. आणखीन सामान्य माणसाकरता आणखीन जर करता आलं तर ते जरूर करावं. पण त्याचबरोबर याच्यात जे कायद्याने जे काही प्रॉब्लेम्स तयार झालेले आहेत ते जरूर काढून टाकावेत. आणखीन जागरूकता वाढली, आणखीन आपोआप जर लोकांना या वस्तू विकत घ्याव्याशा वाटल्या तर त्या नक्कीच फार चांगली गोष्ट आहे. परवडत नाही हा महत्वाचा वर्गातल्यासाठीच ब्रँडिंग करणं त्याला आवश्यक आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. हे पटतं म्हणजे की सामान्य लोकांना परवडणार म्हणजे इव्हन युरोप अमेरिकेत सुद्धा ते म्हणतातच आहेत ना की जो श्रीमंत वर्ग आहे तोच या वस्तू हाताने बनवलेल्या वापरतो, त्याला त्याची व्हॅल्यू असते. आणि खालचा वर्ग हा शेवटी फॅक्टरीमध्ये बनलेल्या आणि स्वस्तातल्या वस्तूच वापरतो, हे त्यांचं म्हणणंच आहे. आणि तसंही हाताने बनवलेल्या वस्तू सर्वांना पुरतील एवढ्या आणि सर्वांना परवडतील अशा किमतीत उपलब्ध कधीच होणार. कारण त्याच्यात एकेकाळी फक्त तेवढ्याच उपलब्ध होत्या तोपर्यंत ठीक होतं. हा, पण मग त्या टिकाऊ होत्या. मग म्हणून तर त्यांनी म्हणलंय की नवरा बायको सारखं नातं असायचं, चप्पल आणि याचं की ते फिट एकदा बसलं की वर्षानुवर्ष. तुमच्या सापशिडी करायला एक सापशिडीचं करायला किती दिवस लागले? जवळजवळ किती आता मी एकूण सगळे इतर उद्योग सांभाळून महिनाभर तरी करत होते. 1 महिना एक सापशिडी. हा, काय साईज होता? तुम्ही विकलं तेवढ्याला 2000 रुपयाला. त्याच्याबद्दल काय आहे की हा जो भाग आहे त्याच्यामध्ये ती महिनाभर काम करून तुम्ही 2000 रुपये तर तुम्ही 1-2 तास काम करता बरोबर. तर तुम्ही हे जर काय असतं की आम्ही या पैठणी आपण विकत केला जातो आणि त्यांनी सपोज 1 लाख रुपये किंमत सांगितली आणि त्यांनी सांगितलं की 5 महिने मी काम केलंय. तर काय होतं की ह्या लोकांना ते सांगता आलं की तुम्ही तुमच्या कामवाले 5 महिने काम करणं महिन्याला 20,000 रुपये झाले. ओके, तर 20,000 रुपये कामवाली बाई मिळवते. तर
5 महिने मी काम करून जर इफ आय एम आस्किंग फॉर 1 लाख रुपये किंवा 60,000 रुपये किंवा व्हॉट एव्हर, हे जे त्याचं कॉस्टिंगचा भाग आहे हे या बिचाऱ्या लोकांना तुम्ही एखादं एक्सप्लेन कराल तुमच्या बॅकग्राऊंडमुळे, पण तुमच्या शेजारची जी बाई आहे पर्स बनवणारी ती एखादं एक्सप्लेन करणार नाही. तर हा भाग पण थोडासा म्हणजे काय की तो ऍम्प्लिफाय होणं खूप जरुरी आहे एज्युकेशन वाईज, की हे हाताची गोष्ट करायला एवढे दिवस लागत आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या कामवाल्या बाईपेक्षा कमी पैशात हे घ्यायचा विचार करताय म्हणजे जेव्हा तुम्ही त्याच्याशी निगोशिएट करताय ही गोष्ट, तर हा खूप महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही असं म्हणलं की खूप लोकांना ऑब्व्हियसली ते सगळं पुरवता येणं शक्य नाही. सेकंडली मी अजून एक बघितलंय की मे बी आता गव्हर्नमेंट ऑडिट कसे हे 5 स्टार 7 स्टार सगळ्यांमध्ये आपले बरेच लोक राहतात, त्यांचे जे खालचे जे असतात तिथे हे जसं सर म्हणले तसं ते ऍक्च्युली यूज अँड थ्रोच म्हणूनच प्राडा घेतात ते लोक, पण तिथल्या सगळ्या गोष्टी आहे त्या प्राइसला लोक बाय करतात. तर हे जे सगळे लोक आहेत, हे जे तुम्ही म्हणलं कोल्हापूर चप्पल वगैरे, त्यांना गव्हर्नमेंटनी काय करायला पाहिजे की तशा जे सगळे ठिकाणी 5 स्टार 7 स्टार हॉटेल्स की जिथे खूप टुरिस्ट येतात आणि चांगल्या हॉटेल्समध्ये राहतात, त्या सगळ्या ठिकाणी त्यांना स्टॉल्स करणं कंपल्सरी करायला पाहिजे, सो दॅट पीपल वाईल गोईंग आउट कमिंग इन दे कॅन सी ॲट द स्टॉल्स अँड दे कॅन गेट द प्राइस. वेळेस आपण आता साधी सगळी प्रदर्शन पंडित फार्म मध्ये भरतो त्याच्यामध्ये ते लोक घासाघीस करणं, कारण ते आर ऑल नॉर्मल युजर्स, ओके, ते फंक्शनल युजर्स असतात. तर तिथे त्यांना कोल्हापूर चप्पल सपोज 3,000 रुपयाला ते नाही विकत येणार, त्यामुळे मी 350 की 100 रुपयाची इकडनं तुळशी बागेत विकत येईल. त्यामुळे तो जो क्लायंट आहे तो एक वेगळा भाग आहे, पण त्या क्लायंटच्या जवळ पोचायचा कसा हा एक त्यातला भाग आहे. आणि दुसरं सर म्हणले तसं बँकेचं असं आता स्मॉल फायनान्स बँक बरेच निघालेले आहेत, ग्रामीण बँके सगळे भारतात सुद्धा, हो, आणि ते मायक्रो फायनान्स वाले पण ते रीच करायचा प्रयत्न करते. तुम्ही म्हणलं ते ट्रस्टवर बेस्डच काम करतात, पण त्याचा जो रीच आहे आता तो फायनल तिथला जो कोण अधिकारी आहे त्या बँकेचा आणि प्लस गव्हर्नमेंटचा, कारण इव्हन आता PSU बँक असं 20% MSME ला देणं कंपल्सरी आहे लोन. तर त्यामुळे कसं झालंय की पण त्यांना तो इंटरेस्ट नसतो, कारण त्यांचा तो बिझनेस वाईज खूप छोटा व्हॉल्यूम असतो. पण या स्मॉल फायनान्स बँक ह्याच्याच करतायत, पण काही हे जे मधले सगळे लोक आहेत त्याच्यातले त्यांच्या ऍटिट्यूड मध्ये मोठा फरक होण्याची गरज आहे. एक चांगलाच आहे, वेगळ्या विषयावरचा आहे. समारंभाला निश्चितच आपण वापरायला सुरुवात केली पाहिजे. तरुणपणी मला आठवत आहे आमच्या मित्रांमध्ये एक क्रेज होती की कोल्हापुरी चप्पल वापरायची. आता या PYC शेजारी एक टपरीवाला होता, तर तो शिवून द्यायचा कोल्हापुरी म्हणून. आता तुम्ही ह्याच्यात जे दिलंय की त्या श्रेणीची ती होती का नाही माहीत नाही, हां ती माहीत नाही त्या श्रेणी, पण तो शिवून द्यायचा कोल्हापुरी म्हणून. फक्त त्यातली मला आता किती जणी वापरली माहीत नाही, पण काही त्रुटी आहेत त्यात. एक तर आत्ताचे आधुनिक सगळं चकाचक जागा असतात तिथे ते घसरतात किंवा पायसुद्धा आतनं घसरतो, त्यावेळी सुद्धा जाणवत होतं फरशीवर. दुसरं म्हणजे त्या पाण्यात गेल्या की त्याचं हे गेलं सगळं. आणि तिसरं म्हणजे त्या करकर वाजतात अशा, म्हणजे मी एकदा कोल्हापूरून आणली पण होती, ती इतकी करकर वाजायची नाही, बरोबर आहे, पण त्याच्यासाठीची जी सगळी परिस्थिती पाहिजे ना, साधी मातीची हे पाहिजे जागा, पाथवेच पाहिजे, तिथे ते बरोबर होतं, तिथे काही हे नाही. त्यामुळे नेहमीच्या वापराला मात्र खरंच त्याच्यात त्यांनी काही सुधारणा केल्यात का मला माहित नाही. काहीतरी सुधारणा करायला पाहिजे, मागे त्याला पट्टा लावून देता आला तर असे काहीतरी करायला पाहिजे. तुम्ही नुसतं एकाच पद्धतीचं ठेवते का अनेक वर्ष. आणि जातीचा मुद्दा सुद्धा मला नाही पटलेला, कारण भिक्षुकांना सुद्धा काही किंमत नाही आपल्याकडे, म्हणजे त्यांना हे करतात. पण खरंच सांगतो मोघे भटजींनी सांगितलं की प्रत्येकाने 10 12 13 15 काय ते करायला पाहिजे, मला 50,000 द्यायला काही वापरायला, ज्याचं प्रत्येक वेळी तिथे रक्त असेल तर म्हणजे थोडंसं टेक्नॉलॉजी या दृष्टीने पण आपण विचार करणार की नाही कारागिराचा, की हाताने करतोय ती गोष्ट म्हणून बरोबरच आहे, किंमत द्यायलाही ज्याची इच्छा आहे त्यांनी द्यावी, काही प्रश्न नाही आहे. पण प्रत्येक वेळी तो ज्या वातावरणात काम करतोय किंवा ज्या टूल्स वापरून काम करतोय त्यातनं त्याची सुरक्षितता किंवा त्याचं जे म्हणजे ह्यामध्ये पण बदल होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि प्रादा कंपनी ही काळजी घेईल का, उद्या समजा आपण त्यांना दिला हे करायला व्यावसायिक, तर म्हणजे सगळीकडेच जगात हे होत आहे ना, म्हणजे व्हिएतनाम काय भारत काय जिथनं कपडे किंवा इतर वस्तू तयार होतात, तर म्हणजे कामगारांची परिस्थिती काही डिसेंट लेवलला नाही आहे अजिबात.
तर हा मुद्दा पण विचार करण्यासारखा आहे का? आणि वर्ध्याला हे दिसतं म्हणजे की जिथे जिथे खादीचं काम चालतं तर तिथे तिथे काम करणारे जी लोक आहेत त्यांची अवस्था खूप बिकट आहे. ते ज्या परिस्थितीत काम करतात, यंत्र जुनी आहेत, तिथं अपुरी म्हणजे प्रकाश व्यवस्था असते, जळमटं असतात आणि कोंदट जागा आहेत आणि मग तुम्ही खादी विकत घ्या आणि खादी वापरा आणि असं कसं काय होऊ शकेल असं पण मला वाटतं. हा विलास वर्तक, मी येत असतो कार्यक्रमांना. हा विषय तसा आपण जे डिस्कशन करतोय ते माझ्या ह्या मित्रांनी जे त्याला छेद दिला तो मला खूप आवडला. कारण हा विषय एवढा मोठा आहे तसा आपण एक कल्ली विचार केला तर त्याचा काही उपयोग होईल, रीच टू नो कन्क्लुजन. आमच्या गावाला एका जिल्हा परिषद माणसाने एक बस सुरू केली, एसटी, जुनी गोष्ट सांगतोय, माझा 53 सालचा जन्म आहे. आणि त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं काय त्या वाडीवरच्या कुठेही जायला काही सोय नव्हती, एकच त्या लाल डब्याची बस होती. आता मी तुमच्यासाठी ही सोय करून दिलेली आहे, आता ही चालू ठेवणं तुमच्या हातात आहे. मग काय चालू ठेवलं म्हणजे काय केलं पाहिजे ती इकॉनॉमिकल व्हायला? रोज एक माणूस मुंबईला गेला पाहिजे आणि रोज एक माणूस मुंबईहून आला पाहिजे. किती दिवस हे चाललेलो? 4 महिन्यात बस बंद पडली. तसं आपण आता जे नाही कुणाच्याही मताला क्रॉस करत नाहीये. आपापल्या ठिकाणी आपण सर्व काय आहात त्याच्याबद्दल मी काही कमी लेखत नाहीये, कोणाला विद्वानच आहात सर्व. पण माझं जे मत आहे ते सांगतोय. आपण एवढ्या वेळ ह्या गोष्टीची चर्चा पैठणीशी करतोय. पैठणी आपण कुठे ठेवतो? चप्पल आपण कुठे ठेवतो? मी कलकत्त्याला गेलो होतो, तिथे चेन्नईचा माणूस आला होता, मंदिरात दर्शनाला गेला आणि बाहेर आल्यावर त्याला इतका चपलीचा बूट घालून आला होता, जुनी गोष्ट सांगतोय, 2000 रुपयाचे बूट होते. मला तो म्हणजे गेस्ट हाऊसमध्ये माझ्या बाजूलाच होता, त्याला विंचवानी हे डंक मारल्यासारखा तो. मी त्याला म्हटलं अरे तिथे 4 दोन व्यवस्था आहे जर का, आणि तुझे जर का 2000 रुपयाचे बूट आहे तर तुला त्या मंदिराच्या बाहेर काढायचं काम काय होतं? मी तर इतक्या चांगल्या ठिकाणी जातो तिथे चपला घालून फिरतच नाही अजिबात. आणि शेवटी तुम्ही जो मुद्दा मांडलात त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. ते जे कोल्हापुरी चपलेचं आहे, मी 2 वर्ष कोल्हापूरला काम केलंय. कोल्हापुरी चपलेच्या ह्याला कितीही कमावलं तरी त्याला एक प्रकारचा वास येतो. आणि ते कुत्रं जर का हे बाहेर फिरणारे आपले निगडीत प्रश्न आहेत, ते कुत्रे एक चप्पल घेऊन गेले की दुसरीची काय व्यवस्था राहिली? आणि ह्याने जो बारकाईने मुद्दा सांगितला तो सरकतो, त्याच्यावरनं पडतो. मी ती चप्पल कधीही वापरली नाही. आमच्या बँकेत सुद्धा तिथे बरेच जणांचे अकाउंट्स वगैरे होते. तर ह्याला मल्टी डायमेन्शनल आहे हे. आणि शेवटी प्रत्येक जण आपापल्या अनुभवात काय येत आहे त्याप्रमाणेच वागणार आहे. हे प्रमोट केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, हे सगळं बरोबर आहे आपलं बोलणं. हे म्हणजे मला पुढारी टाईप ते बोललेलं मला अपील होत नाही. आणि जी रियालिटी सांगितली, आता ही 400 रुपयाची त्या डीमार्टमध्ये घेतलेली चप्पल मुंबईला माझ्या एका मित्राने पाहिली, त्याला कुठे जाता येत नसे. हे कुठून आणलीस? मी पुण्याहून आणली. मला देशील? त्यांनी मला पैसे दिले आणि त्याची जुनी दिली आणि मला म्हणाले ही आता मला दे. कारण त्याला ती ऑल सीझन वापरता येते, पावसात पण वापरता येते आणि किंमत फक्त 400 रुपये. मी वर्षभर आता तीच वापरतोय. सांगावंसं वाटतोय की आपली ही जी इकॉनॉमी आहे आपली ही इकॉलॉजीशी जोडलेली आहे. प्रत्येक ठिकाणचं क्लायमेट, तो टेरेन जो आहे, ज्या वनस्पती आहेत, जे पाण्याची उपलब्धता आहे, ज्या प्रकारची जमीन आहे, त्या याच्यावर सर्व उद्योगधंदे ठरलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते होत आहेत. म्हणजे निदान परंपरागत जे काही उद्योगधंदे चालत होते ते. तर हां, आता नाही आहे. आता ती आपण तोडून टाकली आणि त्याचे परिणाम आपण भोगतोच आहोत. तो भाग वेगळा. मी चामड्याच्या उद्योगाबद्दल बोलते आहे की हा जो उद्योग आहे याच्यासाठी किंवा इतरही पारंपरिक जे उद्योग आहेत त्यासाठी सगळे आपले रिसोर्सेस वापरले जातात. हवा, पाणी, सगळं एन्व्हायरमेंट, जमीन आणि ज्या काही वनस्पती त्याला लागत असतील त्या, आणि त्याच्यातून ती वस्तू बनते आणि मग ती बाजारामध्ये येते. तर गंमत अशी आहे की याच्यामध्ये सुद्धा त्या श्रमिकांचे श्रम कॅल्क्युलेट केले आहेत की काय कमीत कमी 500 रुपये पर डे ही त्यांची हे झाली वगैरे. बाजाराची किंमत, व्यापाराची इन्व्हेस्टमेंट, त्याचं रिटर्न काय 15% मार्जिन वगैरे त्यांनी कॅल्क्युलेट केलं आहे. पण ह्या नॅचरल रिसोर्सेसची किंमतच कॅल्क्युलेट
करत नाही की जिथे वाऱ्याची दिशा बघितलेली होती की ज्याच्यावरून वारं गावात येऊन ती दुर्गंधी गावापर्यंत येणार नाही, जी इतरांना दुर्गंधी वाटते ती, आणि त्या डोंगरावर सगळेजण ते काम करतील, कातडी कमावणं आहे ते सगळं, आणि त्याच्यासाठी ते पाणी त्याचं जे वेस्ट वॉटर आहे ते चॅनलाइज करून ते एका तळ्यामध्ये साठवून मग त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करून मग ते पलीकडच्या नदीमध्ये सोडलं जायचं, तंजावरमधून जी नदी वाहते ती. तर अशा तऱ्हेची सुंदर व्यवस्था तिथे निर्माण केलेली होती. कारण एकतर त्या भागामध्ये खूपच चामड्याच्या वस्तू बनवणं आणि ती इंडस्ट्री जोरातच आहे, तर त्याच्या ज्या गरजा आहेत त्या ओळखून बरोबर तो डोंगरच्या डोंगर संपूर्ण चर्मकारांसाठी राखीव होता एकेकाळी.